संध्याकाळी हॉस्टेलचे मुलं 25 ते 26 मुलांना आपल्या हॉस्पिटल्समध्ये घेऊन आले. तर त्यांची कंप्लेंट होती की जेवण केल्यानंतर कोणाला उलटी, नौसिया आणि व्हॉमिटिंग सारखं वाटत होतं. त्याच्यामुळे आपल्या आरएक्सला सर्व मुलांना ऍडमिट करण्यात आलं होतं. त्याच्यात 5 मुलं जे होते त्यांना थोडा जास्त त्रास होता, त्याच्यामुळे त्यांना रेफर केलं. ते 5 मुलं स्टेबल आहे आता आणि सध्या आपल्याकडे जे काही 20 मुलं ऍडमिट आहे ते सर्व स्टेबल आहे. सर्वांवरती ट्रीटमेंट चालू आहे. असं रिस्की वगैरे काही नाही. सर्व मुलांना स्टेबल करण्यात आलेलं आहे. सोबत आपल्या ज्या आरोग्याच्या टीम्स आहे, एम्ब्युलन्स असेल किंवा अधिकारी कर्मचारी असेल, सर्व आपले इथं 24 तास इथं उपलब्ध आहे. रात्री वगैरे काही अडचण आली तरी आम्ही त्यांना मदत करणार आणि काही उपचार जो काही लागेल तो आम्ही पूर्ण करणार. आज संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून आपल्याकडे हॉस्टेलचे मुलं यायला सुरुवात झाली. बऱ्याचशा मुलांना पोटात दुखणं, मळमळ होणं, काहींना उलटा होणं असे त्रास सुरू झालेले होते. तर आमच्या ऑन ड्युटी डॉक्टरने मला आणि आमच्या सिनियर ॲनेस्थेटिक डॉक्टर पाटील मॅडम तसेच आमचे PHO डॉक्टर राजेंद्र यांना इन्फॉर्म केलं. तर तेव्हा आम्ही सगळे येऊन गेलो. तर मुलांना सर्वांना आम्ही जे आले ते सर्वांना आम्ही म्हणजे ट्रीटमेंट चालू केली. सलाईन लावलं, इंजेक्शन्स वगैरे चालू केलेले आहेत. आणि काही मुलं थोडेसे त्यांना थोडा जास्त त्रास होता. 28 मुलं आम्ही सध्या ॲडमिट केलेले आहेत, म्हणजे आज ॲडमिट केले होते. त्यापैकी 5 मुलांना आम्ही पुढच्या संदर्भ सेवेसाठी सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथे पाठवलं. सध्या जे आहेत आपल्याकडे ते सर्व स्टेबल आहेत. कुणाच्याही जीवाला असा काही धोका काही वाटत नाही. आणि सर्वांना आपण रात्रभर ॲडमिट